पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय। आमच्या संयमाची सीमा संपली असून आता हे ओपन वॉर आहे अशी अधिकृत घोषणा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेली आहे। पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि महत्त्वाचं शहर कंदहारसह अनेक इतर शहरांवर भीषण एअर स्ट्राईक केले आणि याला उत्तर म्हणून अफगाण तालिबान सरकारने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी उघड युद्ध सुरू झाल्याचं जाहीर करून टाकलंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला। पाकिस्तानकडून ऑपरेशन गजब लील हक अंतर्गत अफगाणिस्तानवर हवाई हल्ला। हे युद्ध थेट लढण्याऐवजी छुप्या पद्धतीने लढलं जाण्याचीच शक्यता। पाकिस्तानच्या हवाई दलाने ऑपरेशन गजब लील हक अंतर्गत अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय। तालिबान प्रवक्त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानने नागरी वस्ती आणि निवासी भागात बॉम्बफेक केल्याची माहिती आहे। तालिबानने देखील अमेरिकेने सोडलेली युद्धक वाहनं पाकिस्तानच्या सीमेकडे पाठवण्यास सुरुवात केली असून अफगाणिस्तानकडे हवाई हल्ले करण्यासाठी युद्ध सामुग्री नसली तरी जमिनीवरील लढाई सुरू होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानने दक्षिणेकडील कंदाहार आणि आग्नेय प्रांत पक्तियामध्येही हवाई हल्ले केले। तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांची माहिती। काबूलमध्ये किमान 3 स्फोटांचे आवाज ऐकू आले, यात जीवितहानी नाही। टीटीपी या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हे स्ट्राईक करण्यात आले। कतारने केलेला युद्धबंदीचा प्रयत्न आता पूर्णपणे अपयशी ठरला। भारत, इराण आणि चीन या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे तोरखम सीमा बंद, दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प। व्यापार बंदीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका। तणावामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान क्रिकेट संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता। सीमा बंद झाल्यामुळे निर्वासितांचे परत जाणे थांबणार। दोन्ही देशातील संघर्षामुळे दक्षिण आशियात अस्थिरता वाढली। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षाबद्दल संयुक्त राष्ट्राने तीव्र चिंता व्यक्त केली आणि या परिस्थितीमुळे प्रादेशिक अस्थिरतेची भीती व्यक्त केली। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही बाजूंना पुढील लष्करी संघर्ष टाळण्याचे आणि चर्चेद्वारे आपसातील मतभेद सोडवण्याचं आवाहन केलंय। अफगाणिस्तानकडे प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली नाही। तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही, त्यामुळे या देशाकडे आधुनिक शस्त्र नाहीये। तालिबानची ताकद ही गनिमी युद्धात आहे, त्यांच्याकडे दीर्घकाळ लढण्याची क्षमता आहे। त्यामुळे हे युद्ध थेट लढण्याऐवजी छुप्या पद्धतीने लढलं जाण्याचीच शक्यता अधिक आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।